आज मन काही मान्य करायलाच तयार नाही. ही बातमी खरी असूच शकत नाही असंच पुन्हा पुन्हा वाटतंय. सकाळी पहिल्याच वाचनात ब्रेकिंग आली. बारामतीजवळ विमान अपघात. अजित पवार यांच्या विमानातील प्रवासी जखमी. क्षणभर वाटलं ठीक आहे, फार काही मोठं नसावं. दादा आहेत, ते यातूनही बाहेर पडतील. पण काही मिनिटातच ती बातमी काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. अजित पवार, आपले दादा, विमानातील सर्व प्रवाशांसह आपल्यातून कायमचे निघून गेल्याची कन्फर्म माहिती आली. मन सुन्न झालं, डोळे पाणवले आणि शब्द संपले. ही बातमी खोटी ठरावी, कुणीतरी सांगावं, नाही अफवा आहे, अशी एक भाबडी आशा शेवटपर्यंत मनात होती. पण दुर्दैवानं बातमी खरी होती. महाराष्ट्रानं आज एक उमदा नेता गमावला. धडाडीचा, रोखठोक, निर्णयक्षम, प्रशासनावर जबरदस्त पकड असणारा नेता आज नाही. आज अजितदादा नाहीत, पण त्यांची उणीव पिंपरी चिंचवडला, महाराष्ट्राला सदैव जाणवत राहील. आपण पाहत आहात माय PCMC. मी विवेक इनामदार. अजितदादा, आपण दिलेलं नेतृत्व, दाखवलेली दिशा आणि आठवणी या कायम आमच्या सोबत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली अजितदादा.